लक्ष दिलं असतं ना तर त्यांच्या बऱ्याच भानगडी काढल्या असत्या. दरवेळेस खासदार गद्दारी करून जातात, परभणीकर त्यांना मतदान करतात. पुढे शिवसेना याविषयी काही ठोस पाऊल उचलणार आहे का? कारण आता मुद्दा काय आहे की हे वरवरचं जे तुम्ही म्हणता ही उपाययोजना वरवर करून नाही चालणार. गद्दारीच्या मुळावर घावा घातला पाहिजे. आणि जे गद्दार शिरोमणी बसलेत तिकडे मुंबईत मिंदे सेना, त्यांचे सगळे उमेदवार लोकांनी ठरवून आता पाडले पाहिजेत. आणि गद्दारीची कीड ही महाराष्ट्र पोखरते. त्या किडीला वेळेत जर का आपण चिरडलं नाही तर मग महाराष्ट्र वाचणार नाही, देश वाचणार नाही. मागच्या वेळेस सभेच्या वेळेस मला आता थोडं बैठकीत बोलायला ठेवा ना मुद्दे शिल्लक. सभेमध्ये शपथ घेतली होती साहेब की तुम्हाला सोडणार नाही, पण तरी त्यांनी सोडलं. आता ज्यांनी शपथ घेतली त्यांना त्या शपथेचे चुकी म्हणजे काय शपथ मोडल्याचे दुष्परिणाम ती जी काय शक्ती आहे ती देईल. आम्ही फक्त आणि फक्त निधीसाठी पक्षांतर केलेलं आहे. खाजगी प्रायव्हेट फंड पक्षांतर ह्याच्यासाठी गेले की आम्हाला निधी भेटत. हा, मग त्यांना निधीसाठीच ते गेलेत, खाजगी निधीसाठी. कारण जो निधी खासदार फंड म्हणून मिळतो त्याच्यापैकी किती खर्च झाला हे चॅनलच्याच माध्यमातून म्हणजे साहिल जोशी यांनी ते प्रकाशात आणले आणि तुम्ही सुद्धा त्या बातम्या दाखवल्यात. म्हणजे निधी जो मिळाला होता त्याच्यापैकी किती निधी कुठे खर्च झाला हा सगळा आहे. त्याच्यानंतर माझ्यासोबत आज अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत हे तर लोकसभेचे आहेत. त्यांच्याकडे या सगळ्या खासदारांचा हजेरीपट आहे. किती वेळा तुम्ही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तिकडे तोंड उघडलं, किती वेळा तिथे संबंधित मंत्र्यांकडे किंवा इतर ठिकाणी जाऊन तुम्ही बोललात, विषय मांडलेत, ह्याचा सगळा आढावा आहे. अंतर्गत गटबाजी सुद्धा कारण असल्याचं खासदारांकडून बोललं जात आहे. अंतर्गत गटबाजी ही मला तशी कुठे काय वाटत नाही, पण तशी ही प्रत्येक ठिकाणी दिसते. म्हणजे काल सूर्य मी म्हटलं की हे ऑपरेशन टायगर त्यांनी नाव दिले, पण ऑपरेशन देवेंद्र आहे का? तरी भाजपातली अंतर्गत गटबाजी सुद्धा त्याच्यामध्ये असू शकते की कोणाला तरी देवेंद्रला दिल्लीत येऊन द्यायचं नसेल. त्यांना असं वाटत असेल की देवेंद्र दिल्लीत आले तर त्यांचा पंतप्रधान पदाची जी त्यांची संधी ती हुकेल म्हणून त्यांना इथेच गुंतवून ठेवायचं किंवा इथेच संपवून टाकायचं. म्हणून ही भाजपातली अंतर्गत गटबाजी सुद्धा असू शकते. विमान प्रवासानंतर आपली आणि देवेंद्रजीची प्रवासात जे विमान प्रवास सोबत झाला त्यातले त्या बोलण्यामध्ये जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल. दुसरी एक बाब आहे की 14 ते 19 जे आहे ते भाजप महायुती सरकार होतं आणि आता जे आहे या काळामध्ये मराठवाड्यामध्ये पूर्ण असंतोष आहे. 14 ते 19 मध्ये मराठा आरक्षण असेल, आता या काळामध्ये संतोष देशमुख खून प्रकरण असेल किंवा आता हे खासदार फुटीनंतर मराठवाड्याच्या विकासाविषयी काहीच होत नाही. या महायुतीच्या काळामध्ये जेवढं होईल तेवढं मराठवाड्यावर अन्याय आणि असंतोष कसा राहील. बघा, मी तसं बघितलं तर देशातल्या कोणत्या राज्यामध्ये संतोष आहे? कोणत्याच राज्यात नाहीये. आणि मी ज्या वेळेला मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती त्या 2.5 वर्षाच्या काळात माझ्याकडनं जे काय करता येणं शक्य होतं ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि करत होतो. दुर्दैवाने सरकार पाडलं गेलं गद्दारी करून. कारण मी म्हणेन की आमचं सरकार चांगलं काम करत होतं, ते यांना बघवलं नाही. कारण यांचं कसं आहे की लोकांना झुंजवत ठेवायचं, मराठेतर करायचं, जातीपातीत संघर्ष निर्माण करायचा आणि सुखनेव सत्ता भोगायची. हे या महायुतीचं आता सत्ता भोगण्यामागचं गुपित आहे. आणि म्हणून तुम्ही पाहत असाल की आज पेपर फुटत आहेत, मंत्री फुटत आहे, आपलं खासदार फुटत आहेत, सगळं फुटाफुटीच चाललेली आहे. पण कोणी कोणाकडे बघायला तयार नाही आहे. तिकडे जंतर मंतरला सगळे तरुण जमलेत. राज्यामध्ये आता काल सुद्धा TETचा पेपर फुटलेला आहे.